भगवते वासुदेवाय. श्लोक 22 आणि 23. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते. आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्. कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. शब्दार्थ. हे जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. जो साधक शरीर पडण्याआधीच या मनुष्य शरीरात काम क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. भावार्थ. इंद्रिये हे सुखलोलूप असतात. त्यांना हवं ते मिळावे असे मनाला वाटत असते. पण त्याप्रमाणे जर सतत वागत गेलो तर ते त्रासदायक असते. त्यात आपलीच शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी असते. उपभोग घेताना ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. जसे जिभेला सतत चमचमीत तळलेले मसालेदार खावेसे वाटते, पण तेच खात गेलो तर अनेक रोग जडतात. साधकाने कसे असावे, काय करावे, काय करू नये हा नेहमी पडणारा प्रश्न आहे. साधना करताना सगळ्यात त्रास देणारे आणि प्रगती रोखणारे 2 शत्रू कोणते? तर क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे आसक्ती. ते हातात हात घालूनच येतात. एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली नाही की राग येतो, अस्वस्थता येते, चिडचिड होते आणि माणूस विचारशक्ती गमवून बसतो. माणूस रागावला की तो काय करतोय आणि काय बोलतोय ते त्याचे त्यालाच कळत नाही. त्यामुळे मुळात राग येऊ नये म्हणून दक्ष राहावे आणि आला तरी त्याचा स्फोट होणार नाही याची काळजी घ्यावी. बरीच हानी आपण या उपायाने रोखू शकतो. कामक्रोधावर मात केली तर तो माणूस योगी मानावा असे भगवंत सांगतात. साधकाने काम आणि क्रोध आवरणं आवश्यक आहे. या दोघांना नियंत्रित ठेवले, ताब्यात ठेवले तरच आपण सुखी होऊ शकतो. सुख हे मानण्यावर आहे. मानलं तर सुख, नाही तर सगळं दुःख. यावर एकनाथ महाराजांचे भजन आठवते. देह शुद्ध करुनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष गुण. देह शुद्ध करायचा कसा? दुसऱ्याचे गुण दोष आठवू नये. गुण आठवले की काम उत्पन्न होतो आणि दोष आठवले की क्रोध. 6 ओळींचे हे भजन मार्गदर्शक, नेमके आणि कमी शब्दात अर्थवाही आहे. क्रोध कसा जिंकावा याचे एकनाथ महाराज उत्तम उदाहरण आहे. आपल्याला थोर संत परंपरा लाभली आहे, ज्यांनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाची रहस्ये लिहून ठेवली आहेत. माऊली, तुकाराम, रामदास, नामदेवांपासून जनाबाई, बहिणाबाई, चोखामेळा सगळ्यांचे साहित्य किमान वाचले तरी अनेक शंका मिटतील. क्रोध जिंकायचा म्हणजे अस्थानी चिडायचे नाही. संसारात रागवावे लागते, पण ते वरवर असावे. अंतरी शांत असावे. राग मनात ठेवू नये. सारखे गोड बोला असे मुळीच नाही. योग्य शब्दात समज द्यावीच लागते. एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा ही आपली संस्कृती नाही. समोरच्याचे एक थप्पड सोडा, हात उगारायचे पण धाडस होता कामा नये. गीता कधीही अन्याय सहन करा म्हणत नाही. उगाबुळेपणा करायला शिकवत नाही. विरक्त होऊन जगा म्हणत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, पण मिळाली नाही तर नाराज होऊ नये. गीता सांगणारा कृष्ण योगी असला तरी राजा होता आणि राज्यकर्ता उत्तम असावा यासाठी युद्ध करत होता. सगळं सोडा आणि जंगलात जाऊन राहा असे तो म्हणत नाही. अन्यायाने मिळवू नका, पण कोणी अन्याय करत असेल तर तो सहनही करू नका. फक्त सुखाचा विचार करू नका, कर्तव्य करा असेच कृष्ण सांगतो. स्वतःच्या हक्कासाठी, समाजाच्या भल्यासाठी लढायला हवेच. त्याला आसक्ती असणे आणि राग येणे म्हणत नाहीत. तारतम्य ही गीतेत अभिप्रेत असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की काय सांगितले आहे ते लक्षात घ्यायला हवे. राग जिंका म्हणजे अजिबात चिडू नका असे नाही. तसेच काम सोडा म्हणजे अति साधे राहा आणि गरिबीत राहा असे नाही. अर्थ समजून घ्यायला हवा, विपर्यास करू नये.
सापाची गोष्ट माहिती आहेच. येता जाता चावायचे नाही, पण फणा काढलाच पाहिजे. आपली शक्ती समोरच्याला कळत नसेल तर कल्पना द्यायला पाहिजे. उगाच वाद घालायचा नाही, पण हिसका द्यायलाच हवा. कोपराने खणतील इतके मऊ असून उपयोग नाही. चिडण्यात शक्ती वाया जाते. हत्तीवर कुत्रे अतिच भुंकायला लागले तर न चिडता एकाला सोंडेत धरून उडवायला हवे. शक्ती प्रदर्शन हवेच. उत्तिष्ठ जाग्रत. श्लोक 24 ते 26. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. कामक्रोधवियुक्तानां यतीनायतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. शब्दार्थ. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे मिटले आहेत, जे सजीव मात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो. भावार्थ. या श्लोकात 5 शब्द आले आहेत. आत्मा, अंतरात्मा, परमात्मा, परब्रह्म आणि शांत ब्रह्म. या शब्दांचा अर्थ नेमका काय? आत्मा म्हणजे आपल्या शरीरातील चैतन्य. आत्मा चराचरात असतो. अंतरात्मा म्हणजे प्रत्येक माणसातला मी. अंतरात्मा म्हणजे आपल्यात जो आत्मा असतो, जो मन, बुद्धी आणि अहंकाराने वेढलेला असतो तो. त्याच्यामुळे माणसात भेद निर्माण होतो. प्रत्येक माणूस वेगळा गणला जातो. त्यामुळे आपल्याला ओळख मिळते. शरीर बदलतं, पण प्रवास सुरूच राहतो. परमात्मा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही शक्तींचे एकत्रित रूप. यामुळे सृष्टीचे चक्र अविरत सुरू असते. या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. सूर्य हा परमात्मा समजला तर सगळीकडे पसरलेला प्रकाश हा आत्मा आहे आणि आपल्या घरात खोलीत आलेला प्रकाश हा अंतरात्मा आहे. परब्रह्म म्हणजे या सृष्टीचा निर्माता. परमेश्वराचे निर्गुण निराकार असे स्वरूप. ब्रह्म हेच सत्य आहे. ते अविनाशी आहे, शाश्वत, सर्वव्यापी आहे. ब्रह्माचे अनेक प्रकार रामदासांनी सांगितले आहेत. उदाहरणार्थ अक्षर ब्रह्म. शांत ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म उत्तेजित होणे म्हणजे माया आणि माया शांत होणे म्हणजे ब्रह्म. कसे? आपण रागावलो तर दुसऱ्याला त्रास होईल किंवा नाही होणार, पण तो राग आपल्याला अशांत करतो हे नक्की. आपल्याला हे कळतं किंवा कळत नाही. आपल्या विकारांचा आपल्या मनावर, शरीरावर विपरीत परिणाम होतो. जेव्हा आपण हे विकार नियंत्रित करतो तेव्हा आपली शांत होण्याकडे वाटचाल चालू होते. जेव्हा आपले मन स्थिर होईल, परिस्थितीप्रमाणे हेलकावे खाणार नाही, तेव्हा आपण शांत ब्रह्माच्या समीप जातो. आपण खूपदा म्हणतो की तुझ्यामुळे मी दुःखी झालो. हे सर्वात असत्य भाषण आहे. आपण सुखी किंवा दुःखी स्वतःमुळेच होतो. एक वीट काचेवर पडली तर काचेला तडा जातो. ती पोलादावर पडली तर वीट तुटते. म्हणजे दोष कोणाचा असतो? आपण कसं बनायचं? काच की पोलाद? ते आपल्यावर आहे. कसे आहोत ते तरी ओळखावे. इतरांना दोष देऊ नये. आपण परिस्थिती बदलू शकत नाही. आपण स्वतःला कणखर बनवू शकतो.
पावसाळ्यात पाऊस यायलाच हवा, तरी आपण म्हणतो किती हा पाऊस. नाही आला तर म्हणतो काय हे अजून नाही आला. ही कुरकुर थांबली की थोडं अंतर शांत झालं असं म्हणू शकू. आहे ती परिस्थिती कधीच नको असते. एक म्हण आहे, एक पुती रडे आणि 7 पुटी रडे. सुखी व्हायचं असेल, परमात्म्याला जाणून घ्यायचं असेल तर अंतरात्मा शांत हवा. आहे त्याचा स्वीकार हवा. आहे त्यात मार्ग काढायला हवा. मदत करणारे, त्रास देणारे हात ओळखता यायला हवेत. संशय मिटले की मानसिक त्रास होत नाही आणि मन आनंदी होते. अस्वस्थ मन हे अनेक रोगांना निमंत्रण आहे. कशाला घाबरतो आपण इतके? स्वतःवर विश्वास नाही, समोरच्यावर विश्वास नाही, देवावर नाही. निर्धास्त राहायला यायला हवे. ज्याने चोच दिली तो दाणे देईल आणि मी प्रयत्न केल्यावर तो जे देईल ते मी खाईन. प्रयत्न करायला हवे, ताण घ्यायचा नाही. पूर्वी यात्रेला जाण्यामागे एक हेतू होता. कमीत कमी गरजा ठेवून आपण किती राहू शकतो ते जाणून घेता यायला हवे. माझे माझे आणि जन्माचे ओझे करून जगले की त्रास होतो. सबभूमी गोपालकी म्हटलं की शांत राहता येतं. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आसक्ती आणि राग सोडून ईश्वराचे स्वरूप जाणून घ्यायला हवे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.